जळी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर वास करत असतो. जर तुम्ही प्रामाणिक असाल, सच्चे असाल, तर तुम्हाला मदत ही मिळतेच मिळते. बघा, आज 19 तारीख आहे. 4 दिवस झाले मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो आहे जिकडे तिकडे. मी मोटरसायकलनी रस्त्यातून निघालो, पाणी होतं म्हणून मी रिटर्न थांबलो तिथे आणि पुढे प्रवासाला निघालो. ओके, तिथून एक ट्रेन केली, दादरला उतरलो. दादरवरून सुद्धा मी पूर्ण बॉम्बे सेंट्रलला होतो. बॉम्बे सेंट्रलून परत रिटर्न मी लोअर परेला आलो आणि तिथून जवळच माझं कामाचं ठिकाण आहे, तिथे चालत रस्त्यातून जायला लागलो. तेवढ्याच माझ्या मनामध्ये विचार आला की कोणतरी व्यक्ती येईल माझ्यासाठी, आणि मी युनिवर्सला साथ दिली की मला कोणतरी व्यक्ती पाठव, सच्चा असेल तर. थोड्याच वेळात एक पाठोमागे मोटरसायकलवाला आला आणि तो काय बोलला, मला जे हॉस्पिटल इथे जायचं आहे तर मला रस्ता दाखवाल काय. त्याच्या बाईकवर बसलो आणि निघालो. लोअरपर्यंत ब्रिजवरून खाली उतरलो, राईट साईडला वळलो आम्ही. पुढे गेल्यानंतर माझं ऑफिस आलं. थँक्यू बोललो त्यांना. तुम्ही बोललो देवाला मी हाक मारली आणि देवासारखे तुम्ही हजर झालात. ऑफिसजवळ गेलो. ऑफिसात तिथे माझ्या सवंगड्यांना गरमागरम चहा घेतली की बाबा पाऊस आहे, खूप पाऊस आहे, थंड वातावरण आहे. आणि वरती ऑफिसमध्ये गेलो, सही केली. साहेबांनी पण मला बोलले तुम्ही जावा निघून, कारण काय आज दिवसच तसा आहे. कारण काय सरकार आणि निमसारखी सरकारी लोकांना सर्वांनी सुट्टी जाहीर केली. आज सुट्टी जाहीर केली की पावसामुळे. ओके, तसंच खाली आलो, पुन्हा आपलं नेहमीप्रमाणे जय हो. हे ईश्वरा बघ, मला कोणतरी माणूस उभा कर. समोर माझा मित्रच हजर, आमच्या कॉलनीतलाच. त्याच्या बाईकवर बसलो. त्याला बोललो कुठे आला, घरी. चला, घरपोच डिलिव्हरी झाली माझी, घरपोच डिलिव्हरी. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ईश्वर आहे, ईश्वर वास करतो. तुम्ही फक्त आवाज द्या, सच्च्या मनाने आवाज द्या, तुम्हाला भेटणार आहे. ते बरोबर लिंक लागत जाते, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला आवाज द्यायची खोटी आहे, आवाजच द्यायचा आहे. तर आवाज सच्चेपणाने द्या, निस्वार्थ मनाने द्या, तुमची इच्छा लागलीच पूर्ण होईल.